सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे असं राऊतांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे। 9,32,000 कोटी महाराष्ट्रावर कर्ज आहे। आता कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे, राज्य लुटलं जात आहे, राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे। हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत। शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी ती शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या। आता लाडकी बहीणही बंद करतील। एकीकडे योजना चालू ठेवावी यासाठी आग्रही आहे, एकीकडे कर्ज काढलंय म्हणून आता सरकार कर्जाच्या खाईमध्ये चाललं म्हणून सांगतायत। दुपट्टी भूमिका जी घेत आहेत ही वारंवार त्यांनी घेत आलेली आहे। या महाविकास आघाडीच्या लोकांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी, बघा त्याचा परिणाम काय होतो। म्हणून या सरकारने आता जे पैसे देत आहेत ती योजना कायमस्वरूपी चालू राहील, लाडकी योजना बंद होणार नाही। सरकारवर जरी कर्जाचा डोंगर थोडासा वाढत असला तरी त्याच्यावरच्या उपाययोजना हे सरकार शोधत आहे आणि त्या पद्धतीने सरकार सुद्धा आणखीन इन्कमिंग कसं होईल, आपला आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे।